नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत महाविकास आघाडीचे जे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तपास यंत्रणांच्या निशाण्यावर महाविकास आघाडीतले नेते रोहित पवार, किशोरी पेडणेकर, ईडी त्यांना समन्स, तर राजन साळवींना एसीबीची नोटीस, तर खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाणला ईडी कोठडी। बारामती अॅग्रो कंपनीला कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीचं समन्स, बुधवारी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणात पेडणेकर अडचणीत। माझ्या हातात समन्स आल्यानंतर मी भाष्य करेन, किशोरी पेडणेकर यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। गुन्हा दाखल केला आहे, मला केव्हाही ते अटक करू शकतात, वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाई होईल, एसीबीनं सांगितलं, राजन साळवींची माहिती। महाविकास आघाडीच्या नेत्यांना जेवढा त्रास दिला जाईल तेवढ्या ताकदीने महाविकास आघाडी ही भाजप आणि गद्दारांचा मुकाबला करेल, अंबादास दानवेंचा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा। यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचा हा प्रयत्न, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला स्वच्छ करतो, यासाठी भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल। तुम्ही भाजपसोबत आलात तरच तुम्ही राजकारणात टिकू शकता, अन्यथा आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू, हाच संदेश देण्यासाठी भाजपकडून सुडाचं राजकारण, सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल। ईडीचं समन्स म्हणजे भाजपचा चलो बुलावा आया है, विद्या चव्हाण यांचा ईडीच्या समन्सवरून भाजपवर हल्लाबोल।